Hello, good morning to all of you, my dear student. Today we are going to discussing about the last portion of the chapter, which is the step involved in the DNA fingerprinting. DNA fingerprinting मध्ये ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेपचं डिस्कशन आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये होणार आहे. तर चला मग सविस्तरपणे we need to discuss all these steps involved in that particular. चला डिटेल मध्ये स्टेप इन्व्हॉल्व इन द डीएनए फिंगरप्रिंटिंगच्या बाबतीमध्ये चर्चा करू. तर या ठिकाणी आता आपल्याला चर्चा करायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, तर आपण बघू सर्वप्रथम कोणती स्टेप आहे. द फर्स्ट स्टेप इज द आयसोलेशन ऑफ द डीएनए. तुम्ही डीएनए ची फिंगरप्रिंटिंग करत आहात. इट मीन्स दॅट की यू नीड टू आयसोलेट द डीएनए फ्रॉम द सोर्स. त्या सोर्स पासून तुम्हाला डीएनए आयसोलेट करायचा, म्हणजे सेपरेट करायचा, वेगळा करायचा, त्यातून काढायचा. सोर्स काय आहे बघू. द डीएनए मस्ट बी रिकवर्ड फ्रॉम द सेल और द टिश्यू ऑफ द बॉडी. ठीक आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की डीएनए ऍक्च्युअली प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ द सेल. ठीक आहे. तर मग त्याला रिकवर करायचं तुम्ही. यू जस्ट नीड टू बी रिकवर्ड दॅट डीएनए फ्रॉम द सेल और द टिश्यू. बर, द सेकंड इम्पॉर्टंट क्वेश्चन इज दॅट की फ्रॉम वेअर वी नीड टू बी रिमूव्ह इट, वी नीड टू बी रिकवर इट. कुठून काढू, कोणत्याच प्रकारचे सेल्स आहेत. फॉर एक्झाम्पल ब्लड टिश्यू आहेत, हेअर सेल्स आहेत किंवा हेअर रूट म्हणून, स्किन आहे, त्यानंतर सीमेन आहे. असे वेरियस टाइप ऑफ द सोर्सेस फ्रॉम विच वी नीड टू रिकवर द डीएनए. आणि मग तो डीएनए आम्ही त्या सेल मधून बाहेर काढणार. ठीक आहे ना, बाहेर काढणार. आता काय झालं, पहिली स्टेप कोणती होती की त्या स्टेप मध्ये तुम्ही डीएनए ला आयसोलेट करा, केला डीएनए आयसोलेट. आता दुसरी स्टेप, रिस्ट्रिक्शन डायजेशन. द सेकंड स्टेप इज द रिस्ट्रिक्शन डायजेशन. काय हे रिस्ट्रिक्शन डायजेशन. तर पहिली स्टेप काय होती की आयसोलेट केलाय, वेगळा केला आम्ही, सेल मधून वेगळा केला डीएनए ला. सेकंड वन, द आयसोलेटेड डीएनए इज ट्रीटेड विथ रिस्ट्रिक्शन एन्झाईम. आता त्या डीएनए ला तुम्ही रिस्ट्रिक्शन एन्झाईम सोबत ट्रीट करा. त्या डीएनए ला काढलेल्या रिस्ट्रिक्शन डीएनए सोबत ट्रीट करा. मग काय होईल सर. चलो, द रिस्ट्रिक्शन एन्झाईम कट द डीएनए. आता तो जो रिस्ट्रिक्शन एन्झाईम आहे तो काय करणार, ते डीएनए ला कट करणार इनटू अ स्मॉल फ्रॅगमेंट. छोट्या 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 फ्रॅगमेंट मध्ये त्याचे अंश करणार, तुकडे करणार. ते डीएनए, लॉंग डीएनए मॉलिक्युलचे छोटे छोटे तुकडे करणार. आणि ईच अँड एव्हरी सेगमेंट इज नॉट हॅव्हिंग अ सेम लेंथ. जेवढे तुकडे होतील ना, तर एव्हरी फ्रॅगमेंट हॅव अ डिफरंट लेंथ, म्हणजे व्हेरिएबल लेंथचे तुकडे केले जातील. त्या रिस्ट्रिक्शन एन्झाईमला अशी सूचना नसते किंवा त्याला बी नाही कळत की सेम लेंथचे आपण तुकडे केले पाहिजे किंवा फ्रॅगमेंट केले पाहिजे. हे डीएनए ला माहिती नाही. ठीक आहे बेटा, म्हणून तो काय करतो, व्हेरिएबल लेंथचे तुकडे करतो. चला, आता हे तुकडे करण्याची अशा पद्धतीची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणायचं, धिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. हा एमसीक्यू साठी नीट असेल, सीईटी असेल, आपल्याला जोरदार लक्ष द्यायचं आहे की याचा फुल फॉर्म काय आहे. रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट म्हणजे रिस्ट्रिक्शन एन्झाईमनं फ्रॅगमेंट केलेत वेगळ्या वेगळ्या लेंथचे. पॉलिमॉर्फिझम, पॉली याने एकापेक्षा जास्त, मॉर्फिझम याने स्ट्रक्चर. तर त्या एकापेक्षा जास्त स्ट्रक्चरचे किंवा लेंथचे फ्रॅगमेंट केलेत रिस्ट्रिक्शन न, म्हणून त्याला RFLP शॉर्ट मध्ये म्हणतात. हा मुद्दा प्रत्येकाला पटला पाहिजे. दोन प्रक्रिया झाल्या, आयसोलेशन झाली, रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट झाले किंवा रिस्ट्रिक्शन झालं. तिसरं जेल इलेक्ट्रोफोरेसिस. आता हे जे तुकडे आहेत ना, जे स्मॉल स्मॉल फ्रॅगमेंट ऑफ द डीएनए केले, त्यांचं जेल इलेक्ट्रोफोरेसिस करायचं. बेटा आता इलेक्ट्रो आणि फोरेसिस या शब्दाचा अर्थ काय होतो. इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रिकल फील्ड आणि फोरेसिस म्हणजे मुवमेंट.
इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये मुवमेंट होणे. द पार्टिकल हॅव्हिंग द चार्जेस, चार्जड पार्टिकल्स काय करतात इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, त्यांच्या पोलकडे ते काय करत असतात तर मूव्ह करत असतात. तर अशा पद्धतीची जेल मध्ये, लिक्विड मध्ये असलेल्या पार्टिकल्सला इलेक्ट्रोफोरेसिस आपल्याला करायचं. आता इलेक्ट्रोफोरेसिस कुणी मला विचारण्याची गरज नाही, कारण इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रिक फील्ड, फोरेसिस म्हणजे मूवमेंट, म्हणजे त्या छोट्या छोट्या पार्टिकलची त्यांच्या चार्जेस वरून मूवमेंट होणे, याला इलेक्ट्रोफोरेसिस असे म्हणून. जेल काय, आता आपल्याला ती जेलमध्ये टाकायची आहे. जेलमध्ये म्हणजे गुन्हा केला नाही त्यांनी काही त्या जेलमध्ये टाकायला. जेल याने एक लिक्विड आहे, सेमी लिक्विड मध्ये टाकायचं. चला, द डीएनए सॅम्पल आर लोडेड ऑन ॲगॅरोज जेल. आता ॲगॅरोज जेल जनरली एक न्यूट्रिएंट मीडियम आहे, जे वेगवेगळ्या प्रकारच्या अल्गी आणि वेगवेगळे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक घटकापासून, न्यूट्रिएंट पासून तयार झालेले एक जेल आहे, ज्याला ॲगॅरोज जेल असे म्हणतात. तर आता आमचं डीएनएचं जे सॅम्पल आमच्याकडे आहे, त्या डीएनएच्या सॅम्पलला आम्ही ॲगॅरोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये टाकणार आहोत, आणि मग नंतर त्याचं इलेक्ट्रिक इन्फ्लुएन्स म्हणजे जो काही विद्युत प्रभाव आहे, त्या विद्युत प्रभावामध्ये आम्ही त्याला टाकणार आहे. तर काय घडणार मग नंतर बघू आपण, त्या संदर्भामध्ये चर्चा. ओके, आता आपण काय केलं, डीएनए सॅम्पलला लोड केलेला आहे ॲगॅरोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये, आणि इलेक्ट्रिक फील्ड त्यावर अप्लाय केलेली आहे. काय होईल बघा, काय होईल. आता हे जे इथे आपल्याला दिसते की डीएनएचे जे फ्रॅगमेंट आहेत, हे डीएनएचे फ्रॅगमेंट जे निगेटिव्हली चार्जड आहेत, ते कुणीकडे जातील, पॉझिटिव्ह पोलकडे जातील. ठीक आहे ना. द डीएनए फ्रॅगमेंट विच आर निगेटिव्हली चार्जड, दे मूव्ह टुवर्ड्स द पॉझिटिव्ह पोल. जाऊ द्या. अँड हे जे मुवमेंट ऑफ दीज फ्रॅगमेंट डिपेंड अपॉन द लेंथ ऑफ द फ्रॅगमेंट. थोड्याच वेळापूर्वी आपण म्हणलोय की लेंथ ऑफ द फ्रॅगमेंट of that particular DNA or the segment is not same, then the movement of these fragment also depending upon their length. त्यांची लेंथ किती आहे फ्रॅगमेंटची, त्यावरून त्यांचं मूवमेंट ठरणार आहे. दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ द बँड. आता हे डीएनएचे फ्रॅगमेंट असे त्या ह्याच्याकडे जातील तसा एक बँड तयार होईल ना बेटा. बँड तयार होणे म्हणजे काय होणे, एक पट्टाची रचना तयार होणे. हे बघा इथं तयार झालेला दिसतो. इथं पहिलं दिसलंय की आपल्याला ब्लड सॅम्पल, आकृतीवर छान दाखवले, ब्लड सॅम्पल घेतलंय आम्ही एका टेस्ट ट्यूब मध्ये. तिथून मग त्या ब्लड सेल मधून आम्ही काय केलेलं आहे, डीएनए एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे. इथं दिसतो सेकंड प्रोसेस मध्ये. थर्ड प्रोसेस मध्ये दिसतो की डीएनए इज कट इनटू द फ्रॅगमेंट बाय द रिस्ट्रिक्शन एन्झाइम. फोर्थ प्रोसेस मध्ये दिसतं की डीएनए फ्रॅगमेंट जे आहेत ते सेपरेटेड इनटू द बँड. आता बँड नुसार मध्ये बँड याने पट्टा, पट्ट्याच्या स्वरूपात सेपरेट होतात इलेक्ट्रोफेरेसिस जेल मध्ये. आता काय होतं हे पुढे बघू. ठीक आहे बेटा. त्याच्यानंतर आता हे द डीएसडीएनए म्हणजे डबल स्टँडर्ड डीएनए तो स्प्लिट होतो आणि एसएसडीएनए याने सिंगल स्टँडर्ड डीएनए मध्ये रूपांतरित होतो. का तर तिथं अल्कली ट्रीटमेंट होते ना, त्यांचे जे बॉन्ड्स आहेत ते बॉन्ड ब्रेक केले जातात बेटा तिथं. आता डीएसडीएनए जो आहे म्हणजे डबल स्टँडर्ड डीएनए आहे, तो सिंगल स्टँडर्ड डीएनए मध्ये कन्वर्ट होतो आणि अल्कली ट्रीटमेंट मध्ये. ठीक आहे. आता डीएसडीएनए एसएसडीएनए मध्ये कन्वर्ट झालेला आपल्याला दिसून आला किंवा दिसतो. आता पुढं काय करायचं, नंतर येतं एक सदर्न ब्लॉटिंग. बेटा हे सदर्न ब्लॉटिंग जे आहे, ती सदर्न ब्लॉटिंग दुसरी तिसरी काहीही नसून एक लॅबोरेटरी टेक्निक आहे. Southern blotting is the laboratory technique which is used to detect the specific DNA sequence. DNA च्या स्पेसिफिक सिक्वेन्स डिटेक्शन करण्यासाठी लॅबोरेटरी टेक्निक आहे, तिला सदर्न ब्लॉटिंग असे म्हणतात. ब्लॉटिंग याने आपण रंगपंचमीच्या खेळाच्या वेळेस ना, ते कलर मध्ये आपला हात बुडवतो आणि त्याचा असा छापा मारतो. तर छापाचा अर्थ होतो मराठीमध्ये म्हणजे इंग्लिशमध्ये ब्लॉटिंग. तर तुमच्याकडे जो डीएनए आहे आता, तो सुद्धा एका पेपरवर तुम्हाला घ्यायचा आहे.
आणि त्याचा छापा उमटवायचा आहे त्या डीएनएचा, असा त्याचा अर्थ होतो. सदर्न ब्लॉटिंग बघू काय. द सेपरेटेड डीएनए फ्रॅगमेंट, जे डीएनए फ्रॅगमेंट आमच्याकडे सेपरेट केलेले आहेत त्याला आता तुम्ही ट्रान्सफर करा. कुठे? तर टू दी नायलॉन मेम्ब्रेन और नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर. बघा, दोन प्रकारच्या गोष्टी तुम्ही वापरा ते ट्रान्सफर करायला. एक म्हणजे नायलॉनचं मेम्ब्रेन तरी घ्या, नसेल तर तुम्हाला नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर घ्यायचा आहे आणि त्याच्यावर त्याला तुम्हाला ब्लॉट करायचंय आणि प्लेसिंग इट ओव्हर द जेल, आणि एक जेल लावायची त्याला आणि त्या जेलवर ते टाकायचं. ठीक आहे बेटा. मग त्याला त्या जेलमध्येच इट विल अलाउ टू सोकिंग देम विथ अ फिल्टर पेपर ओव्हरनाईट, म्हणजे पूर्ण रात्रभर त्याला त्या जेलमध्ये भिजत राहू द्या. कुणाला भिजत राहू देणार आहेत बेटा तुम्ही? तर तुम्ही भिजत राहू देणार आहेत त्या जे काही सेपरेटेड डीएनए फ्रॅगमेंट होते त्यांना, ज्या नायलॉन पेपरवर घेतले तुम्ही, आणि नायलॉन पेपरवर नायलॉन फिल्ट्रेशन मेम्ब्रेन म्हणून किंवा नायट्रोसेल्युलोज फिल्ट्रेशन पेपर म्हणून, हे फार गरजेचं आहे. बघा, MCQ साठी सुद्धा विचारलं जातं. आपली NEET असो का CET असो, उत्तर सेम आहेत, समान. ठीक आहे. आता तुम्ही काय घेतलंय? नायट्रोसेल्युलोज पेपर घेतलाय, त्या पेपरवर तुम्ही जेल लावली. ठीक आहे. आणि ते सेपरेट झालेले डीएनए फ्रॅगमेंट त्याच्यावर चिटकवले तसे. ठीक आहे. आता पुढं काय? आणि रात्रभर भिजत ठेवले, त्यांना सोकिंग करणे म्हणजे भिजत ठेवले. पुढं सिलेक्शन ऑफ द डीएनए प्रोब. आता सिलेक्शन ऑफ डीएनए प्रोब काय आहे? डीएनए माहिती आहे, सिलेक्शन माहिती आहे, प्रोब नाही माहिती. तर प्रोब म्हणजे जनरली मुलांना आणि मुलींना असं म्हणू की नॉन सिक्वेन्स ऑफ दी न्यूक्लिओटाइड, माहित असलेला, तुम्हाला परिचित असलेल्या डीएनएचा सिक्वेन्स, किंवा डीएनएचा म्हणण्यापेक्षा न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स. चलो, अ नोन सिक्वेन्स ऑफ द SSDNA, सिंगल स्टँडर्ड डीएनए इज प्रिपेअर करायचा आहे, नोन माहिती असलेला, आणि तो असा तयार करायचा. मग ते तयार करण्याच्या पद्धतीला आपण डीएनए प्रोब असे म्हणतो. डीएनए प्रोब जो आहे तो घ्यायचा कुठून, प्रिपेअर कसा करायचा, म्हणजे तयार कसा करायचा, का घ्यायचा कुणाकडून? डीएनए प्रोब इज obtained from the organism or prepared from the cDNA preparation method. बेटा, cDNA preparation मेथडचा अर्थ होतो कॉम्प्लिमेंटरी डीएनए, CNA कॉम्प्लिमेंटरी डीएनए प्रिपरेशन, तिथून तो डीएनएचा प्रोब घ्या. प्रोबचा अर्थ पुन्हा एकदा 4 शब्द आहेत. नॉन सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड, नॉन सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड, 3 शब्दात आहे. ज्या सिक्वेन्स तुम्हाला माहिती आहेत असा सिक्वेन्स घ्या, आणि नाही तर मग काय करा, तुम्ही ते कोणी ऑर्गॅनिझम पासून बी घेऊ शकता. इथं उदाहरण दिले कोणी ऑर्गॅनिझम पासून आपण घेणार, नाहीतर तुम्ही cDNA प्रिपरेशन मेथड पासून सुद्धा करू शकता त्याला. द डीएनए प्रोब इज लेबल्ड विथ द रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप. आता डीएनए जो प्रोब तयार केलाय त्याला तुम्ही काय करा, लेबल करा, त्याला नाव द्या की तो रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप असला पाहिजे. ठीक आहे. आता जाऊ, हा डीएनए प्रोब वगैरे कुठं गेलाय तर थोडस पुढे गेल्यावर ह्याची चर्चा आहे. आता करायची पुढची प्रोसेस आपल्याला हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन तर एरवी आपण अदर चॅप्टर मध्ये शिकतो प्लांटच्या, तर प्लांट फिजिओलॉजी मध्ये वगैरे आपण शिकतो तिकडे की हायब्रिडायझेशन आहे काय, की टू डिफरंट कुठल्याही गोष्टी जर कंबाईन होत असतील तर दे फॉर्म दी हायब्रिड. ठीक आहे ना. स्पेशली आपण इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन्स मध्ये बघितलेलं हायब्रिड कसे तयार होतात. ओके, तर इथं सुद्धा हायब्रिड होणार आहे. इथं कोणते हायब्रिड होणार बघा, नीट लक्ष द्या. प्रोब डीएनए is added to the nitrocellulose filter paper containing the host DNA. तुमच्याकडे नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर होता? Yes. You have the host DNA on that nitrocellulose filter paper? Yes. Then त्याच ठिकाणी आता डीएनए चा प्रोबला ऍड करा. डीएनए प्रोब बी सिंगल स्टँडर्ड आहे आणि तुमच्याकडे असलेले फ्रॅगमेंट सुद्धा सिंगल स्टँडर्ड आहे. चलो, SSDNA, single stranded DNA probe, pair with the complementary base sequence on the host DNA strand. होस्ट डीएनए स्ट्रँड म्हणजे कोणता? जो नायट्रोसेल्युलोज पेपरवर ऑलरेडी आहे, ज्या एखाद्या ऑर्गॅनिझम कडून आम्ही तो डीएनए फिंगरप्रिंटिंग साठी घेतलाय, तो होस्ट डीएनए
आणि प्रोब डीएनए जो तुम्ही तयार केलाय, तर होस्ट आणि प्रोब एकमेकाचे कॉम्प्लिमेंटरी असले पाहिजे. होस्टकडे ऍडिनिन असेल तर थायमिन तिकडे असला पाहिजे कॉम्प्लिमेंटरीकडे. होस्टकडे थायमिन असेल तर तिकडे ऍडिनिन असला पाहिजे. होस्टकडे सायटोसिन असेल तर तिकडे ग्वानिन असला पाहिजे. तर these two become complementary to each other. Initially, both these type of the probes are present in the single stranded structure. Single stranded structure मध्ये प्रेझेंट आहेत. मग हा पण सिंगल, हा माझा हात जो आहे तो डीएनए प्रोब आहे, हा जो आहे तो आमचा होस्ट डीएनए. आता या दोघांना आपल्याला एकत्र करायचे नायट्रोसेल्युलोज पेपरवर. चलो, त्यानंतर ऍज द रिझल्ट डीएनए हायब्रिड्स आर फॉर्मड. बरोबर आहे, डीएनए हायब्रिड्स आहेत, कारण दोन्ही डीएनए वेगळे वेगळे आहेत. ते कॉम्प्लिमेंटरी आहेत पण सोर्सेस वेगळे आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मग ते हायब्रिड डीएनए नायट्रोसेल्युलोज पेपरवर तयार झालेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे बेटा, पुढे रिमेनिंग सिंगल स्टँडर्ड डीएनए आहेत त्यांना तुम्ही वॉश करून टाका. आता आता तिथं काय फ्रॅगमेंट तर खूप होते, खूप फ्रॅगमेंट पैकी जेवढे कॉम्प्लिमेंटरी असतील त्या प्रोब डीएनए सोबत मॅच करून डबल स्टँड डीएनए करतील, आणि ज्यांची मॅचिंग नाही झाली ती सिंगल राहतील, सिंगल स्टँडर्ड. मग अशा सिंगल स्टँडर्डला तुम्ही वॉश ऑफ करून टाका, धुवून टाका. चला, आता बघू आपल्याला त्या गोष्टीचे फोटो काढायचा आहे. नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर इज फोटोग्राफ्ड ऑन एक्स-रे फिल्म. तुम्हाला आता ते नायट्रोसेल्युलोज पेपरवर सध्या काय आहे, तर नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवर सध्या तुमच्याकडे जो होस्ट डीएनए आणि प्रोब डीएनए या दोघांकडून तयार झालेला डबल स्टँडर्ड डीएनए आहे. आता त्याचा तुम्हाला फोटो काढायचा. नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर इज फोटोग्राफ डाऊन द एक्स-रे फिल्म बाय ऑटो रेडिओग्राफी. आता फोटो म्हणजे काय, आपल्या कॅमेऱ्याने नाही काढायची, तर ती काढायची ऑटो रेडिओग्राफीच्या साहाय्याने. ठीक आहे बेटा, हे सगळ्या गोष्टी एमसीक्यू साठी लक्षात ठेवा. मग तुमच्याकडे आता ते आलं डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर, एकदा मस्त एक्स-रे फिल्मवर तयार झालं. दिस फिल्म इज नाऊ अनालाइज्ड, त्याचं विश्लेषण करायचं, अँड डिटरमिन द प्रेझेन्स ऑफ हायब्रिड डीएनए. आणि हायब्रिड डीएनए जो आहे तो प्रेझेन्स ऑफ डीएनए जो आहे तो तुम्ही लक्षात घ्या. आलं का लक्षामध्ये? तर अशा पद्धतीनं तुम्ही त्याचं विश्लेषण केल्यानंतर तुम्हाला हायब्रिड डीएनए त्यामध्ये दिसून येईल. आय होप दॅट की ह्या ज्या काही 6-7 प्रोसेसेस होत्या फार सिंपल होत्या, कुठलीच त्यात अडचण नव्हती, हे आपल्याला नक्कीच कळालं असेल. ठीक आहे, चलो तर पुढे बघायचं ऍप्लिकेशन ऑफ द डीएनए फिंगरप्रिंटिंगचे युजेस किंवा ऍप्लिकेशन किंवा इम्पॉर्टन्स किंवा मेरिट्स काय आहेत. पहिलं, फोरेन्सिक सायन्स मध्ये डीएनए फिंगरप्रिंटिंग यूज केली जाते टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम ऑफ रेप अँड सम मर्डर केसेस, कॉम्प्लिकेटेड मर्डर केसेस. डीएनए फिंगरप्रिंटिंगचा वापर मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर मध्ये डेफिनेटली बोललेलो आहे की जे काही क्राईम सिरियल्स आपल्याकडे चालतात त्या क्राईम सिरियल मध्ये आपण बऱ्याच वेळेस डीएनए फिंगरप्रिंटिंग हा शब्द प्रयोग ऐकलेला आहे. फोरेन्सिक सायन्स बेटा, एक फोरेन्सिक सायन्स एक स्पेशल डिग्री कोर्स आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आफ्टर 12th तुम्हाला फोरेन्सिक सायन्स ही एक स्पेशल बीएससी फोरेन्सिक सायन्स ही गव्हर्नमेंट द्वारे रन केली जाणारी एक कोर्स आहे. ठीक आहे, डिग्री कोर्स. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये खूप शिकायला मिळतील. तर या फोरेन्सिक सायन्स मध्ये डीएनए फिंगरप्रिंटिंगचा अभ्यास आहे, आणि तिथं रेपच्या केस आणि जे मर्डर केसेस आहेत कॉम्प्लिकेटेड हे सोडवल्या जातात. डीएनए फिंगरप्रिंटिंग इज यूज्ड टू फाइंड आउट द बायोलॉजिकल फादर और मदर और बोथ. एखाद्या लेकराचे आई वडील हरवलेले असतील किंवा एखादं लेकरू आई वडिलांकडून लहानपणी हरवलेलं असेल, तर अशा वेळेस बायोलॉजिकल फादर त्या लेकराचे आई वडील तेच आहेत का हे शोधण्यासाठी सुद्धा डीएनए फिंगरप्रिंटिंगचा उपयोग केला जातो. ऑफ डिस्प्युटेड पॅरेंटेज किंवा डिस्प्युटेड पॅरेंटेज. आपल्याकडे एक भारतामध्ये काही 4-5 वर्षापूर्वी एक केस घडली होती. एन.डी. तिवारी नावाचे कोणीतरी व्यक्ती होते. त्या एन.डी. तिवारी नावाच्या व्यक्तीचे एका 40 वर्षाच्या गृहस्थाने एन.डी. तिवारी हे माझे वडील आहेत असा दावा केला. एन.डी. तिवारी कोणीतरी
कुठल्या तरी क्षेत्रातले फार मोठं महान हस्ती होते. तर तो दावा मग त्यांनी केला आणि लीगल सगळ्या ह्या डीएनए फिंगरप्रिंटिंग वगैरे झाल्या आणि नंतर त्यांनी रिझल्ट आल्यानंतर त्या मुलाला आणि त्याच्या आईला, ते कोण JND तिवारी होते, आता रिसेंट एक 5 वर्षाच्या मध्ये बाहेर घडलेली एक घटना आहे. तर ते भाग्यनगर या ठिकाणी त्यांचं ते शोधलं गेलं सगळं, डीएनए फिंगरप्रिंटिंग वगैरे पद्धतशीर केला आणि फायनली डिसिजन असा आला की यस, त्या मुलाचे वडील ते ND तिवारीच आहेत. मग त्यांनी त्या दोघालाही स्वीकारलं, आईला आणि त्या मुलाला. म्हणजे डिस्प्युटेड वादविवादाचे जे पॅरेंटेज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा डीएनएची हे होते. डीएनए फिंगरप्रिंटिंग इज यूज्ड इन पेडिग्री अनालिसिस. आता पेडिग्री अनालिसिस म्हणजे काय बेटा? वंशावळीचे विश्लेषण. वंशावळ माहितीये, मी, माझे वडील, माझ्या वडिलाचे वडील, त्यांचे वडील, हे असे जे आपण बॅक साईडला जातो वंशावळी म्हणतो. तर दॅट पेडिग्री अनालिसिस इन कॅट, डॉग, हॉर्स आणि ह्युमन, याच्यासाठी सुद्धा डीएनए फिंगरप्रिंटिंगचा यूज केला जातो. चला, आता आपल्याला एक सायंटिस्ट बघायचे ज्यांचं नाव आहे लालजी सिंग. दिस इज वन ऑफ द मोस्ट रेप्युटेड पर्सन इन द इंडिया हु हॅव अ ग्रेट वर्क इन द डीएनए फिंगरप्रिंटिंग. चलो, ही इज द फादर ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग इन इंडिया. भारत देशामध्ये डॉक्टर लालजी सिंग यांना डीएनए फिंगरप्रिंटिंगचा फादर म्हणतात. ही वॉज इन्स्ट्रुमेंटल इन मेकिंग द डीएनए फिंगरप्रिंटिंग मेन स्ट्रीम. डीएनए फिंगरप्रिंटिंगची जी काही मेन स्ट्रीम आहे ती त्यांनी बनवलेली आहे इन इंडिया फॉर द रिसर्च साठी आणि फॉरेन्सिक ऍप्लिकेशन साठी. ठीक आहे बेटा. तर म्हणून त्यांना इतकं महत्व आहे. इन्स्ट्रुमेंटल डीएनए फिंगरप्रिंटिंग इन्स्ट्रुमेंट्स. ही ऑब्टेन्ड डीएनए प्रोब. हे जे शास्त्रज्ञ आहेत, आता डीएनए प्रोब काय आहे माहितीये? परत एकदा मी ते रिपीट करतो की नॉन सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड, माहित असलेला सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड, त्याला डीएनए प्रोब म्हणा. तो त्यांनी ऑब्टेन केला, मिळवला फ्रॉम दी वाय क्रोमोसोम ऑफ द फिमेल बँडेड क्रेट स्नेक. कोणते? फिमेल बँडेड क्रेट स्नेक. जी एक फिमेल बँडेड क्रेट स्नेक म्हणजे बँडेड क्रेट स्नेकची एक जात आहे फिमेल ब्रँडेड. तिच्या वाय क्रोमोसोम मधून डीएनए फिंगरप्रिंटिंग साठी डीएनए प्रोब घेतला होता ह्या शास्त्रज्ञांनी. पुढे चला. इन दिस स्नेक, फिमेलचे जे काही सेक्स क्रोमोसोम असतात ते XY आहेत आणि मेलचे YY आहेत. ठीक आहे. सापाचे द युनिक सेगमेंट ऑब्टेन्ड फ्रॉम दिस क्रोमोसोम बँडेड क्रेट मायनर, त्याला BKM DNA असे म्हणतात. त्या BKMचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे फादर ऑफ द डीएनए टेक्नॉलॉजी कुणाला म्हणलं जातं इंडियामध्ये ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डीएनए प्रोब कुणी मिळवला होता ते लक्षात ठेवा. डीएनए प्रोब कुणापासून मिळवला होता हा लक्षात ठेवा. BKM हे लक्षात ठेवा फुल फॉर्म. आणि कुठल्या क्रोमोसोम मधून मिळवला होता ते पण लक्षात ठेवा. इट वॉज युज्ड टू डेव्हलप द प्रोब फॉर द इंडिजिनियस डीएनए फिंगरप्रिंटिंग टेक्निक. डीएनएच्या फिंगरप्रिंटिंग साठी जे इंटरेस्टिंग असलेली जी डीएनएची फिंगरप्रिंट टेक्निक आहे त्याच्यासाठी तो प्रोब त्या शास्त्रज्ञांनी निर्माण केला होता. ठीक आहे बेटा. चला, आता या डीएनए फिंगरप्रिंटिंग मध्ये डॉक्टर लालजी सिंग यांचं कंट्रीब्युशन काय आहे ते बघू. कंट्रीब्युशन याने सहभाग. ठीक आहे बेटा. त्यांचं काय कंट्रीब्यूट केलं, त्यांनी सहकार्य काय केलं ह्या डीएनए फिंगरप्रिंटिंग टेक्निक मध्ये बघू. He installed several dedicated laboratory on aspect of genetics such as population biology, structural biology and transgenic research. लॅबोरेटरी इन्स्टॉल केल्या त्यांनी. खूप मोठ्या प्रमाणात लॅबोरेटरी इन्स्टॉल केलेल्या आहेत आणि जेनेटिक्स साठी केल्या. उदाहरणामध्ये पॉप्युलेशन बायोलॉजी आहे,
स्ट्रक्चरल रचनात्मक बायोलॉजी आहे, ट्रान्सजेनिक रिसर्च आहे. ह्याच्यासाठी ज्या लॅबोरेटरी पाहिजे होत्या त्या डेडिकेट केल्या, समर्पित केल्या डॉक्टर लालजी सिंग यांनी. हिज वर्क इन द फील्ड ऑफ द DNA fingerprinting technology contributed for wildlife conservation, forensic evolution and phylogeny. डॉक्टर लालजी सिंग जे होते त्यांचं जे वर्क DNA फिंगरप्रिंटिंग मधले होतं त्या वर्कचा सहभाग हा वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन, ज्याला आपण म्हणू वन्यजीव संवर्धन आहे. हे जे आपले जे जीव आहेत, ज्याला आपण प्राणी वनस्पती असे जे काही आहेत त्यांच्यासाठी हे खूप वरदान ठरलेलं आहे. ठीक आहे. फोरेन्सिक इव्होल्युशन मध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि जाती विकास, ज्याला फायलोजिनी म्हणतो. ठीक आहे बेटा. द डेव्हलपमेंट ऑफ द स्पीसीज, तर यांच्यासाठी सुद्धा आपल्या जे लालजी सिंग आहेत यांचं जे कंट्रीब्युशन आहे ते कंट्रीब्युशन फार इम्पॉर्टंट राहिलेलं आहे. इस्टॅब्लिश द सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक. बेटा अजून एक गोष्ट, CDFD सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक ही इस्टॅब्लिश केली. कुणी इस्टॅब्लिश केली? डॉक्टर लालजी सिंग यांनी. आणि कधी? 1990s. ठीक आहे बेटा. आणि मेकिंग इट नोडल फॉर द सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक ऑल स्पेसीज अँड सेव्हरल डिसीजेस. ठीक आहे बेटा. त्यांनी हे जे केलं त्याच्यासाठी ते काय की DNA फिंगरप्रिंटिंगचं सेंटर बी झालं आणि डायग्नोस्टिक बी झालं. आणि त्यानंतर फाउंड केलेला आहे त्यांनी, फाउंडेड शोध लावला, लॅबोरेटरी फॉर कन्झर्वेशन ऑफ एंडेंजर्ड स्पीसीज. आता एंडेंजर्ड स्पीसीज म्हणजे कोणत्या ते आपण एका चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. अशा स्पीसीज ज्या दुर्मिळ होत चाललेल्या आहेत अशा स्पीसीजला आपण एंडेंजर्ड स्पीसीज म्हणतो. इट इन्क्लूड द प्लांट, इट इन्क्लूड ॲनिमल्स. ओके, ॲनिमल आणि प्लांट इन्क्लूड्स असणाऱ्या अशा काही स्पीसीज आहेत ज्या पृथ्वी तलावर एकेकाळी प्रेझेंट इन इमेन्स फॉर्म मध्ये होत्या, पण प्रेझेंटली इट लॉस्ट इट्स नंबर्स रॅपिडली. त्यांचे जे नंबर्स आहेत ते रॅपिडली लॉस्ट व्हायला लागलेले आहेत. सच स्पीसीज ऑफ द ॲनिमल अँड द प्लांट अंडर द डेंजर सिच्युएशन, सो दे विल बी इन्क्लुडेड इन द रेड डेटा बुक. IUCN एस्टॅब्लिश केलेल्या जे रेड डेटा बुक आहे त्याच्यामध्ये यांचं नाव जातं आणि त्यांना एंडेंजर्ड स्पीसीज असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला वाघ असेल, टायगर म्हणू, चित्ता असेल. ठीक आहे. या स्पीसीज आहेत ॲनिमलच्या. अशाच अनेक प्लांटच्या सुद्धा स्पीसीज आहेत जे आपण एका पुढील चॅप्टर मध्ये शिकणारच आहोत, एंडेंजर्ड स्पीसीज. तर टुडे वी फिनिश्ड आवर चॅप्टर. ठीक आहे. फ्रॉम टुमॉरो we are start the new chapter. We will start new chapter. आणि आय होप हा सुद्धा आपला व्हिडिओ सर्वांना कळला असेल. इफ यू हॅव एनी काइंड ऑफ द कन्फ्युजन तर मग प्लीज कमेंट करा. ओके, टिल देन गॉड ब्लेस यू.